आमेन. बायबल आणले? फक्त मोबाईल घेऊन आले? धन्य है वो जो बाइबल लेके आते हैं. क्या लेके आते हैं? ओके. नीतिसूत्र त्यातलं 12वा अध्याय पहिला वचन आपण वाचणार आहोत. आज थोडस ज्ञानाबद्दल शिकूया. कसं बद्दल? आत्मिक ज्ञान जे आपल्याला अजून गरजेचं आहे. आत्मिक ज्ञान बोला गरजेचं आहे. बोला गरजेचं आहे. ओके, वाचूया मराठीमध्ये. ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाकदंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय. आमेन. हालेलुया. हालेलुया. देवबाप कधी कधी माणसाला पशुतुल्य म्हणत आहे. कसं म्हणत आहे? पशुतुल्य म्हणजे काय हो? पशुसारखं. कोणासारखं? आणि माझ्या प्रियानो, देव या ठिकाणी या वचनाद्वारे आज सकाळी किंवा दुपारच झालेला आहे ना, देव म्हणत आहे की जो ज्ञानाला, बुद्धीला, माझ्या समंजसपणाला स्वीकारतो तो धन्य, तो धन्य आहे. ज्याला ज्ञान प्रिय, लक्ष देऊन ऐका, ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय. माझ्या प्रियानो, ज्ञान जर हवा असेल तर शिक्षण घेणं गरजेचं आहे. लक्ष देऊन ऐका मी काय म्हणत आहे. किती लोकांना ज्ञान हवंय? आज मनुष्य आपलं स्वतःसाठी ज्ञान कमवण्यासाठी है ना, जन्म झाल्यानंतर 2-3 वर्षाने लगेच त्याला आपण कुठे टाकून देतो? शाळेत टाकून देतो. स्कूलमध्ये शिकू दे माझ्या लेकराला, मोठं होऊ दे, महान व्यक्ती बनू दे, जगामध्ये असं नामांकित व्यक्ती बनू दे, असं प्रत्येक आई वडिलांचा इच्छा असतं का नाही प्रियानो? खरोखर सांगा. हा. आणि आपण आपला विचार, आई वडिलांचा विचार, आई वडिलांचं मन खूप महान असतं प्रिया. आणि लेकरांना कुठं सोडून देतो आपण? स्कूलला, शाळेत. आणि माझ्या प्रियानो, शाळेत सोडल्यानंतर आपण खूप कष्ट करतो, कमाई कमवतो की आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं, मोठे व्हावं, चांगलं ज्ञान बुद्धी प्राप्त करून द्यावं. तर एक व्यक्ती माझ्या प्रियानो या सर्व शारीरिक ज्ञानासाठी, जगिक ज्ञानासाठी कितीतरी कष्ट करून माझ्या प्रियानो स्वतःच्या जीवनाला हवा किंवा रोजचा भाकरी कमवण्यासाठी खूप कष्ट करतो, खूप जगिक ज्ञानासाठी खूप धावपळ करतो प्रिया. आणि आपल्याला गरज आहे रोजचं भाकरी कमवणं, हे पण गरज आहे. त्याचबरोबर बिलिव्हर्स लोकांनी एक गोष्टी ध्यानात ठेवावं की मला या शारीरिक भाकरीपेक्षा मला जीवनी भाकर जी आहे त्याची खूप गरज आहे. हालेलुया. काहीतरी पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे, तुमच्या संगती बोलत आहे. आणि म्हणून आज है ना, परमेश्वराचा आत्मा काय म्हणत आहे? ज्याला ज्ञान प्रिय, ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय. जेवढं होईल तेवढं माझ्या प्रियानो शिक्षण जे या ठिकाणी मिळत आहे, आत्मिक शिक्षण, त्याच्याकडे तुम्ही आणि मी जास्त लक्ष देऊया. किती लोक लक्ष देणार? आपला मुखाने बोला, मुख उघडा म्हणा, मी लक्ष देणार. मला आत्मिक ज्ञान हवंय. हा, तर काय करायला लावलेलं आहे माझ्या प्रियानो? प्रिय व्हा, ज्ञानाला प्रिय व्हा, शिक्षणाला प्रिय व्हा माझ्या प्रिया. जर आपण प्रिय नाही झालो तर खालचं त्याच लाईनीतलं, त्याच वचनात शेवटचं लाईन काय सांगत आहे? तो पशुतुल्य होय, तो पशुतुल्य होय माझ्या प्रिया. आणि जर पशुतुल्य आहे तर थोडासा पशुबद्दल पण ऐकून घेऊया, जनावराबद्दल ऐकून घेऊया माझ्या प्रियानो. माणसामध्ये आणि जनावरांमध्ये देवाने खूप जमीन आसमानचंही पुढं फरक ठेवलेला आहे का नाही? पशु का म्हटलं जातो? पशुचा अर्थच आहे माझ्या प्रियानो प्रकृतीवरच फक्त जगायचं. पशुचा अर्थ काय आहे? प्रकृतीवर, प्रकृतीपुरतं. प्रकृती म्हणजे काय हो? नैसर्गिक, संसारपुरतं. पशूंचं जीवन संसारपुरतंच आहे, संसारपुरतं, या फक्त जगासाठीच आहे. पण तुमचं आमचं तसं नाही ना.
हालेलुया. हालेलुया. आहे का तसं आपलं जीवन? नाही. म्हणून पशुला पशु म्हणण्यात आलेलं आहे. प्रकृतीपुरतं, फक्त सृष्टीपुरतंच त्याचं जीवन आहे. त्याला भेटलं नाही भेटलं, मिळालं नाही मिळालं, दिलं नाही दिलं, हालेलुया. त्याला हातात बांध, पायात रस्सीने बांध. बघता ना तुम्ही, हो. पशु प्राणींना, बैलाला, हातीला आणि घोडांना बांधतात का नाही, बांधून ठेवतात का नाही? ते बंधनात आहेत, ते बंधनात आहेत. त्यांना चालवणारा कोणीतरी माणूसच असतो. आणि देवाने पण वचनात लिहिलेलं आहे, सर्व पशु प्राणीवर मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर सत्ता चालवा, गाजवा. पण एखादा व्यक्ती जर देवाचं ज्ञान किंवा देवाचं भरपूर सामर्थ्यामध्ये, बुद्धीमध्ये किंवा देवाला प्रिय होत नाही, तर तो व्यक्ती पण तसंच आहे, तो अजूनही बंधनात आहे. पशु तुल्य म्हटलेला आहे. पशुला बांधून ठेवतात नाही, घरगुती प्राणी जंगलात सोडून मोकळे असतात, आणि त्यांना मोकळे असल्यामुळे त्यांचं पण कोणी नसतं. पाहिजे तिथं फिरतात, पाहिजे तिथं जातात, है ना. आणि जो वरचं जे पशु प्राणी, हिंसक प्राणी आहेत, ते त्यांना फाडून खातात. कोणाला कोणाचं कदरच नाहीये. कोण पाहिजे जिथं तिथं माझ्या प्रियानं पशु प्राणी जंगलात फिरत असतात. घरचे जे आहेत त्यांच्यावर सत्ता चालवणारा देवाने माणूस बनवलेला आहे, आणि त्यांना बांधून ठेवण्यात येतं माझ्या प्रियानं. आणि म्हणून देव पशुतुल्य का म्हणत आहे? ज्याला ज्ञान नाहीये, ज्याला बुद्धी नाहीये, ज्याला देवाचं काही प्रगटीकरण नाहीये, किंवा देवावर विश्वास ठेवत नाही, किंवा देवाच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही, त्याला आज देव पुन्हा एकदा काय म्हणतात त्याला, आठवण करून देत आहे, रिमाइंड करून देत आहे की तो पशुतुल्य आहे. पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. हे माझं वचन नाहीये, बायबलचं वचन आहे, देवाने दिलेलं वचन आहे. तर प्रियांनो, आज जर देवाने आपल्याला नेमलेलं आहे, देवाने आपल्याला त्याचं सत्य वचन तुमच्या आणि माझ्या मुखात टाकलेलं आहे, विचारात टाकलेलं आहे, बुद्धीत टाकलेलं आहे, तुम्हाला बुद्धी दिलेला आहे, तर त्या बुद्धीचं चांगलं वापर करणारे कसे व्हा? चांगला वापर करणारे व्हा. जे वापरत आहेत त्यांना धन्यवाद, तुम्ही आणखी जास्त वापरा. कारण की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, बुद्धिमानाला अजून शिकव, तो अजून बुद्धिमान होईल. सांगू का ते पण वचन? थोडा 10वा अध्याय काहीतरी आहे, 10वा अध्याय, 10वा वचन, 10, 11 आणि 12 पण वाचूया. जो डोळे विचकवतो तो दुःखास कारण होतो. एक मिनिट 10वा अध्याय, 9वा अध्याय, 10वा वचन, 9वा अध्याय, 10 वचन. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. बोला हालेलुया. किती लोकांना ज्ञान हवंय? ज्ञानाचा आरंभ कुठून होईल सांगा? प्रियांनो, जोराने सांगा सगळ्यांनी. परमेश्वराच्या भयातून. अजून जोरात. परमेश्वराच्या भयातून. त्याच्यापेक्षा जोरात आवाज येत नाही का तुमचा? अजून जोरात. परमेश्वराच्या भयातून. आता कसा आवाज? ज्या लोकांना ज्ञान हवंय, आत्मिक पण आणि भाकर कमवण्यासाठी शारीरिक पण, तर सर्वात आधी देवाचं भय धरा. काय लिहिलेलं आहे? परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. स्वीकारणं गरजेचं आहे. काय आहे परमेश्वराचे भय? ज्ञानाचा आरंभ होय. हा. आणि म्हणून ज्या व्यक्तीला बुद्धिमान बनायचं आहे त्याने देवाचे भय धरा. हा, 9 पण वाचणार आहोत. ज्या लोकांना बुद्धिमान बनायचं आहे ना, त्याने देवाचं भय धरा. देवाचं भय धरल्याने तुम्ही आपोआप बुद्धिमान होताल. म्हणून एका दिवशी देवबाप सलमोन राजाकडे प्रकट झाला. काय झाला? हा, देवाने सलमोन राजाला या जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल विचारलं. तुला पैसा हवंय? तुला धन हवंय? तुला नोकर चाकर हवंय? तुला बायका हवंय? तुला काय पाहिजे? तर त्याने काय मागितलं? उत्तर सगळ्यांकडे आहे, मला माहिती.
काय मागितलं? जोरात म्हणा, काय मागितलं त्याने? ज्ञान मागितलं, बुद्धी मागितलं, आणि देव खुश झालेला आहे. सलमोन राजावर देव खुश झाला प्रियानो. आणि देव काय म्हटला? ज्ञानासंगती तुला संपत्ती पण गिफ्ट, आणि बायकाच बायका गिफ्ट. किती बायका होते? हा, 1000. किती किती लोकांना कळत आहे? माझ्या प्रियानो, देवाने त्याला किती बुद्धी दिला असेल तुम्ही विचार करा. संपत्ती अजूनही सलमोन राजा जो आहे ना, सलमोन राजा, त्याचा रेकॉर्ड कोणी तोडू शकलेला नाहीये. शास्त्रामध्ये लिहिलेला आहे. देव सलमोन राजाला म्हणाला, तुझ्यापेक्षा बुद्धिमान या जगामध्ये याच्या पुढे कोणी होणार नाही. तुझ्यासारखं श्रीमंत या जगात कोणी होणार नाही. सोडून द्या हे टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी, हा, कोण नाही आतापर्यंत प्रियानो. जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते सत्य आहे. आणि माझ्या प्रियानो, का सलमोन राजाला ज्ञान मिळालं तुम्हाला माहितीये? सलमोन राजा नेहमी बापाचा आज्ञा पालन करून, दावीद राजाचा आज्ञा पालन करून तो देवाच्या भयाने चालायचा. हालेलुया. ज्ञान का मिळालं त्याला? तो वचनात चालायचा. त्याला देवाचं भय, त्याला देवाचं ज्ञान, आज्ञा. कारण की स्वतः जो वडील आहे दावीद राजा, सलमोन राजाचा, तो आत्मिक होता, तो आत्म्याने चालणार होता. आणि म्हणून माझ्या प्रियानो, वचनात लिहिलेलं आहे, ज्ञानाचा तिटकारा करू नकोस. किती लोकांना कळत आहे? कशा प्रकारे सलमोन राजाबद्दल तुम्ही आणखी जाऊन वाचा. बायबल रोज वाचा. जो रोज बायबल उघडतो त्यासाठी देवबाप रोज दार उघडतो. जो बायबल बंद करून ठेवतो त्यासाठी देवबाप. सत्य आहे जे मी बोलत आहे, पवित्र आत्म्याद्वारे बोलत आहे. देव मला जे काय टाकत आहे माझ्या बुद्धीत, मी तुमच्यापर्यंत ठेवत आहे. हालेलुया. सलमोन राजाला ज्ञान मिळाल्यानंतर प्रियानो, त्याचं ज्ञानाचं वाणी ऐकण्यासाठी अख्खा जगभरातले लोक आले. कुठले लोक आलेत? आणि येताना असंच मोकळ्या हाताने नाही आले, वाचलेले आहात. कसे आले तो? हा, एवढं माझ्या प्रियानो, ट्रक भरून भरून, जहाज भरून भरून सोनं घेऊन आले. सलमोन राजाच्या मुखातून निघणारा ज्ञान ऐकायला. आणि माझ्या प्रियानो, फक्त त्याच्या मुखातून शब्द निघत नव्हता, शब्द बरोबर देव निघत होता, देव बोलत होता. आणि म्हणून माझ्या प्रियानो, देवाने सलमोन राजाच्या ज्ञानाला माझ्या प्रियानो काय केलं? उन्नती दिलं, श्रेष्ठ मानलं. इतिहास ब्रेक, रेकॉर्ड ब्रेक करून टाकला देवाने माझ्या प्रियानो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, त्यांनी त्याच्या संपत्ती सांभाळून घेतलं, त्याने त्याचं घर सांभाळलं, त्याने देवाचं मंदिर बांधलं. किती लोकांना कळत आहे? त्यांनी पैसे सांभाळलं, त्यांनी सोनं सांभाळलं, आणि त्यांनी बायका पण सांभाळलं. किती? अलीकडच्या दिवसात एक बायको सांभाळायला होती. अलीकडच्या दिवसात एक बायको. किती बायको? एक बायको, एक लेकरू सांभाळायला होत नाही हो, पटत नाही, जमत नाही. बरं का, मी असं पाहिलेलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही पाहिलं का नाही माहित नाही. याच जगात जगतो ना आपण, आहे ना. अनेक असं घर उद्ध्वस्त झालेलं मी पाहिलेलं आहे, परिवार उद्ध्वस्त झालेला मी पाहिलेला आहे. बायको निघून गेलेली. हालेलुया. का म्हणे? का नाही? बुद्धी नाही, डोकं नाही. कळत आहे? मी तुम्हाला आधीच म्हणालो की आज थोडं बुद्धी बद्दल शिकूया. कसा बदल? नाही होत माझ्या प्रियानो. हा, हे मान्य करू शकतो, काही चूक पतीमध्ये, काही चूक पत्नीमध्ये असू शकतो, पण सांभाळून घेणारं मन जर आपल्याकडे आलं, किंवा असं सांभाळून घेणारं मन जर असलं, तर माझ्या प्रियानो आपण पुढच्या पायरीवर जाणारे लोक आहोत. आणि ज्ञान पण माझ्या प्रियानो देवच देतो, बुद्धी देवच देतो. आणि म्हणून काय लिहिलेलं आहे प्रियानो या ठिकाणी? 9वा
नववचन वाचूया. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल. हा नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. हा काय कर म्हटलेलं आहे? ज्ञानांना बोध कर. बोध कर, मग तर तो अधिक ज्ञानी होईल. मूर्खाला का नको? हा ज्ञानी जो आहे ना, ज्याच्याकडे थोडाफार बुद्धी आहे ना, त्याला अजून बुद्धी दे. तो काय करील? हा अधिक ज्ञानी होईल. किती लोकांकडे बुद्धी आहे ते सांगा मला. विश्वासाने तुम्ही बिना बुद्धीचे आहेत का? नाही. मग हात वर करा ना, काय घाबरता एवढं? जेवढं पण आहे ना, आहे. 30%, 20%, पण आज पवित्र आत्मा बोलत आहे, जेवढं तुझ्याकडे आहे, जेवढं पण बुद्धी आहे, आमेन. पण मी त्याला अजून वाढवणार आहे. आमेन. पण त्याच्यासाठी माझं भय धर. काय धर? माझ्या भीती मनात ठेव. बुद्धिमानांना बोध कर, अजून तो काय होईल? बुद्धिमान होईल. मूर्खांना नाही. मूर्खांचा माग किती लागल, शेवटी मूर्खच आहे. वेळाचा माग किती लागला तर तो वेळाचा आहे ना. काय फायदा? काही फायदा नाही. काही खरोखर वेळे झालेले आहेत, काही हटुक्षी येडेपणा करतात. कसे करतात? हा वेळाचं सोंग आणणारे असतात. पण आत्मिक जीवनात आल्यानंतर जे करायचं ते खरं करायचं. जे तुम्हाला देवासाठी करणं भाग आहे ते व्यवस्थित करायचं आहे. आणि म्हणून 10व्या वचनात जाऊया परत. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होईल आणि परम पवित्राला ओळखणे हीच शून्यता होय. परम पवित्र कोण आहे? देव आहे. देव अति पवित्र, परम पवित्र फक्त देवच आहे. आणि त्याला ओळखणेच माझ्या प्रियानो काय आहे? हा शून्यता. ज्ञान आणि शून्यतामध्ये फरक आहे बरं का. ज्ञान आणि शून्यतामध्ये फरक आहे. ज्ञान म्हणजे काय? बुद्धी. शून्यता म्हणजे काय? कोणी सांगेल का मला? हा समज. शून्यता म्हणजे काय? मागच्या लोकांना शून्यता म्हणजे काय? शून्यता म्हणजे काय? समज. बुद्धी आणि समज हे दोन्ही असणं गरजेचं आहे. हालेलुया. कधी कधी काय होतं माझ्या प्रियानं, आपल्याला वाटतं मला लय बुद्धी आहे, मला लय डोकं आहे. पण त्या आज जे डोकं आहे, जी बुद्धी आहे ना, त्याला ज्ञानाने जर नाही वापरलो, समंजसपणाने जर आपण नाही वापरलो, तर ते बुद्धी पण फेल होईल. काय होईल? किती लोकांना कळत आहे? कधी कधी तुम्हाला माहिती आहे, ताकदवर आणि एक बिगर ताकदवर म्हणजे लुकड़ा व्यक्ती. कोणता व्यक्ती? लुकड़ा व्यक्ती. कधी कधी तुम्हाला माहिती आहे, ताकदवर देखील आपल्या ताकदवर भरोसा ठेवून, बुद्धीवर भरोसा ठेवून कधी कधी काय म्हणतात त्याला, अपयश ठरतात. परंतु जो लुकडं सुकडं आहे तो आपला समंजसपणा वापरून बलवानाला पण हरवतो. किती लोकांना कळत आहे? आणि म्हणून माझ्या प्रियानो, दोन्ही गोष्टी आपल्या संगती असू द्या, शून्यता आणि समज. या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला आणि मला गरज आहे. बुद्धी पण पाहिजे आणि समंजसपणा पण पाहिजे. फक्त बुद्धीच वापरत राहिला प्रियानो तर फायदा नाही. सलमोन राजाने फक्त बुद्धीच वापरला असता तर कदाचित माझ्या प्रियानो त्याच्या संपत्ती त्याच्या हातातून गेला असता. पण त्याने समंजसपणा पण वापरला. आणि म्हणून देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे, बुद्धी प्राप्त करा आणि समंजसपणा पण प्राप्त करा. समंजसपणा तुमच्या बुद्धीने जे काही तुम्ही कमवलेलं आहे, मिळवलेलं आहे, बुद्धीने जे काही तुम्ही चालत आहात, तो जो समंजसपणा जो आहे तो त्याच्यासाठी बुद्धीने कमवलेल्या प्रत्येक गोष्टीवर कुंपण घालेल. हालेलुया. कुंपण पाहिजे का नाही? आपण घर बनवतो, घर बनवल्यानंतर घराच्या चारी बाजूला काय बनवतो? भिंत बनवतो. कशासाठी? कशासाठी? बाहेरचं कुठल्याही वस्तू, पशु, प्राणी, किडे मकोडे आत येऊ नये, चोर येऊ नये म्हणून आपण काय बनवतो? भिंत. भिंत म्हणजे कुंपण. किती लोकांना कळत आहे?
होय माझ्या प्रियानो, म्हणून आज बुद्धी आणि समंजसपणा दोन्ही देवबाप म्हणत आहे, बुद्धी आणि समंजसपणा हे दोन्ही विश्वासू लोकांकडे असणं गरजेचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी माझ्या प्रियानो देवाचे भय धरा. भय उठताना, बसताना, चालताना, सेवकाई करताना देवाचे भय जर तुमच्या मनामध्ये असलं ना, तुम्ही कधी खाली पडणार नाही, कधी तुम्ही माझ्या प्रियानो उद्धस्त होणार नाही तुमचं आयुष्य. हे मी बायबल मधून शिकलेलं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी जर तुम्ही प्राप्त करून पुढे गेले तर परमेश्वर तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यात आशीर्वादित आणि आशीर्वादित करेल. देवाचा शब्द आहे माझ्या प्रियांना. बोला हालेलुया, हालेलुया. परत आपण आपल्या वचनात येऊया. 12वा अध्याय, पहिला वचन. ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वागदंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय. हा, परत एकदा ऐकून घ्या. ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वागदंड तुच्छ लेखतो. वागदंड म्हणजे काय? डाट. वागदंड, वागदंड म्हणजे काय हो? समजवणं, दाटणं, त्याला त्याचा चांगलं साठी माइंड वॉश करणं. काय करणं? काहीतरी बोला. बोध करणं. बोध, मराठीमध्ये स्पष्ट भाषेत बोध. बोध करणं. ज्याला तुच्छ काय लिहिलेलं आहे? तुच्छ लेखतो तो पशुतुल्य. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या आयुष्यात कोणीतरी एक मार्गदर्शक. कोण? जोरात म्हणा. मार्गदर्शक. मी देखील माझ्या मार्गदर्शकाकडे जातो, मी विचारतो की असं असं झालेलं आहे, मला काय करायचं आहे. किती लोकांना कळत आहे? ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? मेंटर. काय म्हणतो आपण? मेंटर. मेंटर म्हणजे काय हो? बोध करणारा, मार्गदर्शन करणारा आपल्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे माझ्या प्रिया. आणि त्याचबरोबर आत्मिक मार्गदर्शन पाहिजे. कसं पाहिजे? कारण की आत्मिक लोकांना जगिक मार्गदर्शन नको ना. किती लोकांना कळत आहे? जगिक मार्गदर्शन आत्मिक लोकांना शोभणार पण नाही आणि पटणार पण नाही. आणि म्हणून आत्मिक लोकांना मार्गदर्शन करायला आत्मिक व्यक्ती पाहिजे प्रिया. बोला हालेलुया. किती लोकांना कळत आहे? मोशे यहोवाला नेहमी मार्गदर्शन करायचं. काय करायचं? मार्गदर्शन करायचं माझ्या प्रियानं. अहरोनाला मार्गदर्शन करायचं. आणि हे मार्गदर्शनचं खाली राहून यांनी काम केलेत माझ्या प्रियानं. शेवटी यहोवाला मोशेचं जबाबदारी उचलावं लागलं. कळत आहे? आणि म्हणून माझ्या प्रियानो आपल्या आयुष्यात एक आत्मिक मार्गदर्शक नेहमी असणं गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेल असू दे, नेहमी खूप चांगलं आहे. कारण तो आत्मिक रीतीने मार्गदर्शन करणार आहे. कारण की आता आपण जगातल्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही प्रियानो. जगातल्या गोष्टीकडे आता आपण लक्ष देत नाही. राहतो जगात, सगळं काय जगात करत आहोत, कमवणं खाणं जगातच आहे. पण आता आपण आत्मिक गोष्टीकडे लक्ष देत आहोत. कारण की जीवन बदललेले लोक आत्मिक गोष्टीकडेच लक्ष देतात. हालेलुया. है ना. म्हणून येशू ख्रिस्ताने काय म्हणतात? सत्य तुला समजेल आणि सत्य बंधनातून तुला मोकळं करेल. झालंय का मोकळं? झालेत का तुम्ही मोकळं? कोणी मोकळं केलं? सत्याने. आता आपण अंधकारातल्या गोष्टी, अंधकाराचा शब्द बोलणाऱ्या लोकांना आपण सोडून दिलेला आहे. कारण की आता आपल्याला देवाने उजेडात आणलेला आहे. देवाने कुठे आणलेला आहे? उजेडात आणलेला आहे, प्रकाशात आणलेला आहे. त्याने आपल्याला त्याच्या राज्यात प्रवेश दिला आहे प्रियानो. आणि म्हणून माझ्या प्रियानो आत्मिक गोष्टीचं शोधात राहा. आणि आत्मिक गोष्टी, आत्मिक शब्द, आत्मिक कार्य वरून येतो. कुठून येतो प्रियानो? म्हणून बायबल मध्ये पौल काय म्हणाले? पौल म्हणाले, देवाचे दास पौल म्हणाले की वरून येणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावा. जगामध्ये नाही माझ्या प्रियानो. आणि म्हणून वरून जे काही तुम्हाला आणि मला आज मिळत आहे, या चर्च मध्ये येऊन बसून बायबल मध्ये शोधून
त्या गोष्टीकडे नेहमी लक्ष लावा. तुमचं आणि माझं देवा भलंच करील. करील का हो? है ना? आधी लोक कसं चालवत होते आपण आपण तसंच चालायचं. लोक जे बोलत होते आपण ते करायचं. जगिक लोक, कळत आहे का? आधी आपण जगिक मार्गदर्शनाकडे जायचं का नाही? हा, जगिक लोकांकडे, जगिक मार्गदर्शन करणारकडे आधी आपण जायचं. पण आता आपल्याला आत्मिक लोकांची गरज आहे. का? कारण की आता आपल्याला बुद्धी प्राप्त झालेला आहे. बुद्धी प्राप्त झालेला आहे. म्हणून आता आपल्याला जगिक मार्गदर्शन नकोय, आत्मिक मार्गदर्शन पाहिजे. कळत आहे तुम्हाला? एक आत्मिक सभा एका ठिकाणी चालू होता. आत्मिक सभा. आणि आत्मिक सभा कोणाचं माहितीये का? जगिक लोकांचं. कोणत्या लोकांचं? जगातल्या लोकांचा आत्मिक सभा चालू होता. बरेच लोक त्या ठिकाणी येऊन ज्ञान ऐकायला बसले होते. काय ऐकायला? आणि तुम्हाला माहितीये जगातले लोक जगातलेच ज्ञान देणार. कसले ज्ञान? जगातले. आणि जो गुरु होता ना, गुरु तो अख्खा सभामध्ये प्रचार करत होता. काय प्रचार करत होता? तुम्हाला माहिती आहे. जगिक गुरु जगिक शब्दाद्वारेच प्रचार करणार आहे, है ना? जगिक विचार, जगिक शब्द. आणि गुरुच्या प्रचार मध्ये बराच शब्द निघाला माझ्या प्रियानो. गुरु बोलले, काय बोलले तुम्हाला माहितीये का? ज्यांचं कार नेहमी ऍक्सिडेंट होत आहे ते कार अशुभ आहे. काय आहे? अशुभ म्हणजे काय हो? चांगली नाही ते कार विकून टाक. आणि पुढच्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहे. एक शब्द मी फक्त बोललो, पुढचं कळालं की नाही तुम्हाला? बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे. चपल्याचं माहिती आहे, उशाचं माहिती आहे. उशी कुठल्या दिशेला लावून झोपायचं, दार कुठं करायचं, हे त्या सभामध्ये प्रचार चालू होता. आणि बोलता बोलता गुरु पडले, बराच शब्द बोलत शेवटी म्हटले, आता मी सभा संपवत आहे. शेवटचा एक शब्द सांगत आहे. मेलेल्या माणसाचा फोटो या दिशेला किंवा त्या दिशेला लावू नका. हे पण तुम्हाला कळलं असेल. कळलं का? उत्तर दिशेला, पूर्व दिशेला मेलेल्या माणसाचा फोटो लावू नका. तर ठीक आहे. सगळं झाल्यानंतर दान गोळा करण्यात आलं. काय गोळा करण्यात आलं? दान. सगळं गोळा करून स्टेजवर गुरुच्या बाजूला जाऊन ठेवून दिले. सभातून एक म्हातारा माणूस काठी घेऊन उभा राहिले. काय घेऊन? एक म्हातारा बाबा मस्तपैकी काठी घेऊन गुरुपाशी गेले. कोणापाशी गेले? स्टेजवर चढले, गुरुपाशी गेले. जेवढे पण दान होतं सगळं आपलं पिशवीत टाकले. कोणी टाकले? आलेलं सर्व दान पैसे पिशवीत मध्ये सगळं भरले. आणि गुरुजी, हे सगळं दान आज माझं. कोणाचं? माझं. म्हटले. गुरु म्हटले की नाही, हे सभेसाठी खर्च झालेलं जे काय त्याच्यासाठी, बाकी माझ्यासाठी पण असं आणि तसं आणि तसं, हे तुम्ही नाही घेऊ शकता. का? तुम्ही तर प्रचार करताना म्हणाले मेलेल्या माणसाचा फोटो कुठं लावायचं नाही, घरात ठेवायचं नाही, या दिशेला त्या दिशेला. आता याच्यात पण मेलेल्या माणसाचा फोटो आहे. पैसे काय समजलं तुम्हाला? यात पण फोटो आहे. या पैशात अख्खा फोटो आहे. तुम्ही कुठल्या दिशेला ठेवणार मला माहित नाही. उत्तर दिशेला ठेवणार का? सगळीकडेच तुम्ही ठेवणार. काय उत्तर दिशाकडे, काय पश्चिम, म्हणजे सगळीकडे आपण पैसे ठेवतोच. हे सगळं आता माझं आहे, मी घेऊन चाललो. कारण तुम्हीच म्हणाले, तुम्हीच ज्ञान दिलेत लोकांना, मेलेल्या माणसाचा फोटो घरी ठेवू नये. हे पण मेलेले आहेत गांधीजी. तुम्हाला अधिकार नाही, तुम्हाला अधिकार नाही पैसे ठेवायचे. म्हणून मी घेऊन चाललो. म्हणून माझ्या प्रियानो, ज्ञान देताना काय? ज्ञान देताना, आपण बोलताना, आपण ज्ञान देताना, आपण प्रचार करताना काय प्रचार करत आहोत त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शब्दात आपण फसू. हालेलुया. तर आता आपण जगिक नाहीये ना, आपण आत्मिक लोक आहोत. आपल्याला पैसे कुठल्याही दिशेने ठेवा. किती लोकांना कळत आहे? दार कुठल्याही दिशेने करा, खिडक्या कुठल्याही दिशेने करा, उशे कुठल्याही दिशेने लावा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? मेलेल्या माणसाचा फोटो कुठल्याही दिशेने ठेवा, पण इतकं पण ठेवू नका. हालेलुया. किती लोकांना कळत आहे?
आणि म्हणून माझ्या प्रियानो, ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि ज्ञानाला अजून एक मित्र आहे, तो म्हणजे समंजसपणा. समंजसपणा कुंपणाचं काम करेल. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आधी आपण जगामध्ये असताना कसंही वागलो, कुठलंच कोणाचंही ज्ञान घेतलं, सगळं काही माझ्या प्रियानो आधी आपण करून सरून बस. आता नाही चालत. आता नाही चालत. जो देव बोलेल ते मी करेन, आमेन. जे देव सांगेल तेच मी करेन. तेच मी करेल, तेच मी करणार. या प्रकारे आज तुम्हाला आणि मला जीवन जगायचं आहे. आमेन. आणि म्हणून आज बायबलला साक्ष ठेवून मी सांगत आहे, बायबल मध्ये जे काही लिहिलेलं आहे तेच करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आमेन. आणि करत राहा. Yes. बोला हालेलुया, हालेलुया. 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 हा, 13वा अध्याय मध्ये पण जाऊया. पहिला वचन, सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक विशेष ऐकत नाही. निंदक विशेष ऐकत नाही. सुज्ञ पुत्र काय करतो? बापाचे शिक्षण ऐकतो. हा, अजून दुसरा शब्द देतो, मग थोडस बोल. ठीक आहे. 14वा अध्याय पहिला वचन, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते. बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातानेच ते पाडून टाकते. पाडून टाक. पहा ना, जेवढे पण वचन मी तुमच्या समोर ठेवत आहे, ज्ञान, शून्यता, हुशारीपणा, बुद्धी, समंजसपणा, या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्या समोर ठेवत आहे. कुठंतरी आजपासून तुम्ही ना भरपूर बुद्धी वापर आणि बुद्धीला समंजसपणा पण असू द्या. समजपणा, फक्त बुद्धी वापरून होत नाही. नुसतं बुद्धी बुद्धी बुद्धी, बुद्धीला समंजसपणा असू द्या ना. Yes. आणि समंजसपणा काय करणार आहे? कुंपणाचं काम करणार आहे. समंजसपणा जे आहे ना, ते मोकळेपणा भरून काढतं प्रियाने. मोकळेपणा भरून काढतं प्रियाने. आणि म्हणून सलमोन राजाकडे लक्ष द्या, अब्रामाकडे लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. लोटाकडे पण थोडंसं बघू शकता. लोटाला सुरुवातीला सगळं चांगलं वाटलं का नाही? हो. हा, सदोम आणि गमोराकडे त्यांनी पाहिलं, सगळं काही हिरवगार आहे. त्यांनी बुद्धी वापरलं, पण तिथं गेल्यानंतर त्याला कळलं, या सदोम आणि गमोरामध्ये सगळे दुष्ट लोक आहेत, पापी लोक आहेत, देवाचं आज्ञा पालन न करणार. बोला हालेलुया. बरं, तेवढं तर तेवढं माझं प्रियानो. पण सर शेवटी शेवटपर्यंत त्या सदोम आणि गमोरामध्ये राहिला आणि देवाचा न्याय त्याने डोळ्यांनी पाहिला. आम्ही कशाला म्हणतो? थोडस थांबा. हालेलुया. सदोम आणि गमोरामध्ये त्याने डोकं वापरून गेलं, पण तिथं गेल्यानंतर समंजसपणा घेऊन त्याला सगळं पाहिल्यानंतर बाहेर निघायला हवा होता का नाही? Yes. हवा होता का नाही? हो. देवाचा न्यायाचा आग बघू शबर त्या ठिकाणी न राहता आधीच बाहेर निघाला असतं तर बायको मेली नसती. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? बायको मेली नसती. होय किंवा नाही? होय. हा, बुद्धी वापरला, पण समंजसपणा वापरायचं विसरलं. समंजसपणा, वापरायचं विसरलो. समजपणा नाही वापरलं. नाही वापरला, म्हणून बायको गमवावी लागली. हा, बोला जरा थोडस. गमवावी लागली. कशामुळे? बुद्धी वापरलं, हिरवगार दिसलं सुरुवातीला, नंतर तिथं गेल्यावर, तिथं राहिल्यावर त्याला कळलं की सगळे पापी लोक आहेत, देवाचा आज्ञा भंग करणारे. बघा, ठीक आहे, कळलं, मग निघायला हवा होता का नाही? Yes. हा, 2 महिन्याने, 3 महिन्याने, 4 महिन्याने तो तिथं राहिल्यामुळे बायको गमावा लागला प्रियांनो. आणि म्हणून देवाचे लोकांनो, पवित्र लोकांनो, नेहमी बुद्धी बरोबर समंजसपणा पण वापर. Yes. मला बुद्धी आहे, मला ताकद आहे, मला शक्ती आहे, असेल सगळं काही, धन्यवाद तुम्हाला की ते पण देवानेच दिलेलं आहे. Yes. पण त्याच्या बरोबर माझ्या प्रियानो समंजसपणा वापरा ना. Yes. मला कुठं काय करायचंय, कुठं नाही करायचंय, किंवा माझ्या प्रियानं जे मार्गदर्शन वचनाद्वारे मी तुमच्या पर्यंत ठेवत आहे ते तुम्ही स्वीकारा. सुज्ञ स्त्री काय करते? घर बांधले. आणि मूर्ख तोडते. स्वतःच्या हाताने तोडून टाकते माझ्या प्रिया. आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे,
13वा अध्याय 1 वचन, सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो पण निंदक विशेष ऐकत नाही. आणि पुढचं दुसरं वचन वाचा. तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वतः चांगले फळ भोगतो, पण कपटी समाच्या जीवाला बलात्कार रूप फळ मिळते. हा, तोंडाच्या शब्दाने मनुष्य स्वतः चांगले फळ, जो चांगलं ज्ञानी व्यक्ती हुशाराने बुद्धिमानाने चालतो वागतो, देवासंगती आपला संबंध चांगला ठेवलेला आहे, त्याला फळ मिळेल, चांगले फळ भोगतो तो. चांगले फळ, जो बुद्धी वापरतो, जो समंजसपणा वापरतो, आपल्या मुखाने चांगलं फळ भोगतो. पण पुढचा शब्द काय आहे? हा, कुठलं रूप? बलात्कार शब्द तुम्हाला सर्वांना माहित आहे. फार खालचा शब्द, फार घाण शब्द. कोणाला मिळतो माझ्या प्रियांना असा फळ? कपटी इस्माचं म्हणजे जीवाला. कपटी प्रकारचा जो व्यक्ती आहे, इस्म म्हणजे व्यक्ती, त्याला हे असं फळ मिळतात. जो ज्ञानाचा तिरस्कार करतो, जो ज्ञानाकडे लक्ष देत नाही, शेवटी त्याच्या फळ काय आहे? वचनामध्ये लिहिलेलं आहे काय? बलात्कार प्रकारचं फळ, अगदी घाण फळ, अगदी वाईट फळ बायबल मध्ये लिहिलेलं पवित्र शास्त्रामध्ये. आणि म्हणून प्रियांनो, जेवढं होईल तेवढं ज्ञान प्राप्त करायला देवाकडे धावत या. बोला हालेलुया. समंजसपणाने तुमचं घर तुम्ही सुरक्षित ठेवा. मला एक ठिकाणी येशूने जे येशू बोललेत ते खूप आवडतं प्रियांनो. मत्ती त्यातलं 13वा अध्यायामध्ये जाऊया. वचनात जाऊया. 13वा अध्याय 53 वचन, बुक ऑफ मॅथ्यू. नंतर असे झाले की हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य याला कोठून? हा, किती लोकांना कळलं वचन? आता ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. येशू प्रचार करून 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 थकून दमून आपल्या गावात गेले होते बरं का. त्याच्या आधी येशूने बराच प्रचार केलेला, गावाकडे जायचा आधी. वचनात दिलेला आहे, नंतर असे झाले की हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कुठून? किती जण येशूवर विश्वास ठेवतात? विश्वास ठेव. येशू सारखं बनायचंय का नाही? येशूचं ज्ञान मिळवायचं का नाही? येशू सारखं सामर्थ्याचं काम करायचं का नाही? करायचंय ना? तर मग येशूकडूनच शिकणं आपल्याला गरजेचं आहे, बायबल कडून शिकणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला बायबल शिकवत आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, भरपूर प्रचार केल्यानंतरही येशू आपल्या गावी गेले आणि तिथेही सभास्थानात उभं राहून प्रचार करू लागले. आणि ऐकणारे लोक काय म्हणाले? ह्याला हे ज्ञान, अद्भुत कृत्य करण्याची सामर्थ्य. ज्ञान, अद्भुत कृत्य आणि सामर्थ्य, तीन गोष्टी. बोला, ज्ञान, अद्भुत कृत्य आणि सामर्थ्य. तिन्ही गोष्टी येशूकडे होता. तिन्ही गोष्टी येशूकडे होय प्रियांनो. आणि म्हणून येशू ख्रिस्त आपल्या आयुष्यात पापांना, सैतानाचा सर्व सत्ता, अधिकार त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने काय केले? तो नाश करून. तीन गोष्टी येशूकडे होता आणि ते तीन गोष्टी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण येशूचं काय आहोत? अनुयायी. आपण येशूचे कोण आहोत? अनुयायी. जो येशूचा अनुयायी आहे ना, तो या गोष्टीवर नेहमी विश्वास ठेवतो आणि नेहमी येशू सारखं जीवन जगण्याचा प्रयत्न. ज्याला येशूचा अनुयायी बनायचा नाही त्यांनी आपापलं बघून. आज लोक तुमच्याकडे बघत आहेत, आज लोक माझ्याकडे बघत आहेत. हे चर्च मध्ये जाणारे लोक आहेत, हे बायबल वाचणारे लोक आहेत, हे भक्ती करणारे लोक आहेत.
पहा ना, सभास्थानात येशू बोलत असताना लोकांचा नजर येशूकडे होता, येशूच्या बुद्धीकडे पण होता का नाही? लोक काय म्हणाले, ह्याला एवढं ज्ञान कुठून, ह्याला एवढं ज्ञान कुठून? आणि आज मला तुम्हाला सांगू दे, येशूला एवढं ज्ञान कुठून मिळालेलं आहे? स्वर्गीय देव बाप्पा काय केल्याने मिळालेलं आहे? देवाच्या चरणी बसून बसून येशूने ज्ञान प्राप्त करून घेतले. येशूने दिवस बघितलेला नाहीये, येशूने रात्र बघितलेला नाही. बायबल मध्ये संध्याकाळ झालं की येशू प्रार्थनेला जाऊन बसायचं का नाही? सकाळ झाल्यावर येशू प्रचाराला निघायचं. वाचलेत ना, शिकलेत ना बायबल मधून? आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ज्याला बुद्धी हवंय, ज्याला ज्ञान हवंय, आणि ज्याला अद्भुत कृत्य करायचं आहे आपल्या जीवनात, चमत्कार चमत्कार चमत्कार, आशीर्वाद 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 पाहिजे का नाही? तुम्ही स्वतः येशूचा अनुयायी होऊन तुम्ही स्वतः काम करायला सुरुवात करा. तुमच्या प्रार्थनामध्ये सामर्थ्य आहे, तुमच्या बघण्यामध्ये पण सामर्थ्य आहे, तुमच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या देवाचा स्वार्थ आपण गाजवतो तो देव सामर्थ्य आहे, तो सामर्थ्याने भरलेला देव आहे. आज तुम्ही पण अद्भुत कृत्य करणारे वा. म्हणून येशू काय म्हणाले, जसं मी आहे तसं तुम्ही वा रा. येशू प्रार्थना करणारे होते. आपण प्रार्थना करतोय का? करत नसेल सुरुवात करा, भरपूर प्रार्थना करा, येशूला भरपूर वेळ द्या. का मी या सगळं शब्द आज तुमच्या पुढे ठेवत आहे पवित्र आत्म्याद्वारे माहितीये? असं केल्याने आपलं भलं होईल. आपण चांगलं राहू, आपण निरोगी राहू, आपण धनसंपत्तीने असं भरलेलं राहू, आपण आपल्या जीवनात महान कार्य करणारे होऊ. आपल्याला देवाने दिलेल्या गोष्टी वस्तू असं सलमोन राजासारखं आपण सांभाळणारे होऊ. नाहीतर वाऱ्याने उडून जाईल. दुष्ट येईल, चोरी येईल आणि चोरी करून चोरी येईल आणि चोरी करून निघून जाईल माझ्या प्रियानो. आणि चोरी करता करता कधी तर तो घात पण करून टाकेल. लिहिलेलं आहे ना, चोरी येतो चोरी करायला आणि नाश करायला, घात करायला. तो नाश पण करेल आणि घात पण करेल. आणि त्याचं कारण काय आहे? देवाने दिलेला बुद्धी आणि समज आपण नाही वापरल्यामुळे सगळं काय आपल्याला आपला नाश होईल, गमावं लागेल. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे, लोटासारखा होऊ नका. कळत आहे? सगळं माहित होतं लोटाला तिथं पाप आहे, तो नगर पापाने भरलेला आहे, तरी तो काय करायचं? त्याच ठिकाणी राहून जीवन जगलं. शेवटी काय झालं? बायको तर गमवलंच माझ्या प्रियानं. पुढच्या 2 मुली देखील प्रियानं वचनात लिहिलेलं आहे. 2 मुली स्वतःच्या वडिलांद्वारे गरोदर राहिले. आणि ते गरोदर राहिलेले जे लोक आहेत ते मोआबी लोक आहेत. कोणते लोक? मोआबी लोक आहेत. ज्या मोआब देशात जाऊन कोण राहत होती? नामी. नामी ज्या देशात जाऊन राहायला सुरुवात केलं प्रियानो नामीने, ते देश, ते वंश, ते गोत्र, ते कुल कुठून आलेले आहेत? व्यभिचाराद्वारे. कशाद्वारे? व्यभिचाराद्वारे. तेच आहे, बलात्काराचं फळ भोगतील. आणि म्हणून प्रियानो, देवाची पण इच्छा आहे तुम्ही आणि मी फार बुद्धिमान व्हावा, बुद्धी वापरावं, डोकं वापरावं, या जगामध्ये चमकणारा ताराप्रमाणे तुम्ही आणि मी चमकावं. येशूकडे सगळे जणांचं नजर होतं. येशू काय करत होता? बुद्धीचा शब्द बोलत होता. आणि बुद्धी बरोबर अजून एक प्लस काय? अद्भुत कृत्य. आणि अजून एक प्लस तिसरं काय? सामर्थ्य. या तिन्ही गोष्टी घेऊन येशू चालले. म्हणून येशू आपल्या आयुष्यात यशस्वी झाले. काय झाले हो? हो, नाही तर फार अवघड गेलं असतं येशूला देखील त्या शैतानाला हरवणं. तो काय शैतान काय साधं सुद्धा आहे का तो? अख्खा स्वर्गातलं अर्ध देवदूत घेऊन तो खाली उतरला होता प्रियानो. एवढं ताकद त्याच्याकडे होता प्रियानो. त्या शैतानाला हरवणं तोंडाची गोष्ट नव्हता. कारण की वचनात लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त नेहमी आज्ञा पालन मध्ये, वचनात, ज्ञानात. लूक 2:52 मध्ये काय लिहिलेलं आहे? येशू ज्ञानात, भयात, कृपेत आणि शरीरात वाढत गेले. अच्छा बरं, ते पण वचन लूक 2:52.
येशू ज्ञानाने, शरीराने ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. देवाचा आणि माणसांच्या कृपेत. 4 पॉइंट दिलेला आहे. किती पॉइंट? 4. काय पुन्हा? येशू ज्ञानाने, शरीराने, देवाच्या कृपेने, माणसाच्या कृपेने. जर येशूला गरज पडली प्रियानो या 4 गोष्टीमध्ये वाढण्यासाठी, तुम्ही आणि मी कोण? तुम्ही आणि मी कोण? नाही, मी शरीराने वाढतो आता बरं. नाही, बलवान बनतो. बना. देवाच्या कृपेची गरज नाहीये का? आहे का नाही? कृपेवर नेहमी अवलंबून राहा. दावीद राजा देवाच्या कृपेवर नेहमी अवलंबून राहायचं आणि म्हणून तो विजयी झाला. प्रत्येक ठिकाणी देवाने त्याला यश दिलं. प्रत्येक ठिकाणी तो जयवंत झाला आणि त्याचा पवित्रपणा बघून, त्याचं शिक्षण बघून सलमोन राजा देखील माझ्या प्रियानो बुद्धिमान, हुशार आणि देवाचा भय बाळगणारा झाला. अशा प्रकारे वचनात लिहिलेलं ज्ञानात, भयात, कृपेत, माणसाच्या कृपेत पण वाढा आणि देवाच्या कृपेत पण वाढा. कधी कधी आपण काय करतो? देवाच्या कृपेत वाढण्याचा प्रयत्न करतो, माणसाचं नकोय आपल्याला. पण वचनात काय ऐकले तुम्ही? देवाच्या आणि माणसाची. सगळ्यांची गरज आहे आपल्याला. माणसाची गरज आहे का नाही? माणसाच्या कृपामध्ये काय? माणसांची कृपामध्ये काय म्हणजे काय? माणसाने आपल्याला दया करावी, आपल्याला जीव लावावं, हेच आहे ना का नाही? प्रेम करावं, जीव लावावा, लक्ष द्यावं, शिकवण द्यावा आणि आणखी काय? लाड करावा. आणखी काय? बोला ना जरा, थोडंफार तरी मदत करा मला. आणखी काय शब्द नाही माहिती? जीव लावावा. आणखी काय? जर तुम्ही देवाकडेच धावत राहिले, देवाकडेच देवाची कृपा पास झाला, मग देवाची कृपा पास झाला, तर माणसं तुम्हाला लाथ मारून फेकून देतील. माणसं तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्हाला. म्हणून येशू बद्दल जे लिहिलेलं ना बायबल मध्ये, काय लिहिलेलं आहे? देवाच्या आणि माणसांचा. माणसांची कृपेत का? माणसाची कृपा नकोय का? फक्त देवच पाहिजे. येशूकडून शिकू ना, येशूकडून शिकू. 4 लोकांनी आपलं वावा केली पाहिजे. मगच आपण समजूया माणसाचं मन जिंकू, देवाचं मन जिंकू. बरोबर आहे का नाही? देवाच्या भयात वाळू, ज्ञानात वाळू, म्हणजे आयुष्यात कधी कुठल्याही वस्तूचा कमी पडणार नाही प्रिया. नाही पडणार प्रिया. सुरू करूया. काय करूया? सुरू करूया. आजपासून सुरू करूया प्रिया. अपार प्रेम करू देवावर आणि माणसावर देखील प्रेम करू. भले तो किती कसही दुष्ट असेल तरी आपण प्रीती करूया. किती लोकांना कळत आहे? मगच कृपा येईल, दया येईल, अनुग्रह येईल. आणि ही तर शेवटची काळ आहे. ही जी काळ आहे ना, कोणती? शेवटचा काळ आहे. जितकं होईल तितका आत्मा वाचवण्यासाठी प्रयत्न करूया. हालेलुया. मोठं मन ठेवूया. आई वडिलांचं मन मोठं असतं प्रियांनो. हालेलुया. होय किंवा नाही? असतं का नाही? तुम्ही सांगा. खरोखर जे आई वडील झाले त्यांना माहिती. प्रेज द लॉर्ड. फार मोठा असतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून या प्रकारचा आत्मिक मन देखील ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. एक व्यक्तीचा हिशोब देवबाप घेणार आहे एका दिवशी. आणि म्हणून जे मी शिकवत आहे, मी स्वतः पण आचरण करत आहे, करण्याचा भरपूर प्रयत्न करतो. तुम्हीही करा. तुम्हीही करा माझ्या प्रियानो. प्रत्येक आत्म्याचा हिशोब देवाला द्यावा लागणार आहे. बाकी देव बघून घेईल कोण कसं काय करतो, त्याचा हिशोब देव घेणार आहे. त्याचा हिशोब देव घेणार आहे. का लौट्याचा हिशोब देवाने घेतला नाही का? घेतला ना? घेतला माझ्या प्रियांनो. आणि म्हणून वचनात लिहिलेला आहे. पुढचा शब्द काय आहे? मध्ये हा सुताराचा पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसेफ, शिमोन, यहुदा व हे याचे भाऊ ना, त्याच्या बहिणी, त्या सर्व आपल्या बरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कोठून?
हे सर्व याला कुठून? लोक म्हणत होते हा सुताराचा पुत्र आहे ना, हा आपल्याच गावात राहणार होता ना, आहे ना, याला भाऊ आहेत ना, याचा आईचं नाव मरियम आहे ना, भावांचं नाव पेत्र, याकोब आणि काय लिहिलं, यहुदा आणि शिमोन, योसे, याचाच भाव आहे ना. पण याला ज्ञान कुठून? हा तर जरा वेगळ्या प्रकारचा आहे, याचं बोलणं वेगळ्या प्रकारचं आहे, आता सामर्थ्याचं काम करत आहे, याला तर अद्भुत कार्य करण्याची शक्ती आहे. हालेलुया. सगळ्यांपेक्षा येशू जरा हटके होता. कसं होता? बोला, कसा होता? हटके म्हणजे काय? वेगळा, निराळा. किती लोकांना जरा हटके बनायचे? मला तर बनायचे. हे मी प्रयत्न करतो, देव बाप्पा तुझ्या वचनाने काहीतरी मला वेगळं कर, वेगळं बनव. आपल्याला जो बघेल ना त्याने म्हटलं पाहिजे ते नको वेगळेच झालं. बोला हालेलुया. नाव कमवतोय का गमवतोय आपण? कमवा नेहमी. पहा ना, येशूला बघून ना सगळे गावातले लोक, यहुदी लोक आणि परुषी लोक जेवढे पण बघायचं ते ह्याला एवढं ज्ञान कुठून आलंय, हा एवढं बुद्धिमान कसं काय झालंय, हा सुताराचाच मुलगा आहे ना. कारण येशूचा खानदानी किंवा पेसा जे काय म्हणेल किंवा वडील सुतार होते. कोण होते? सुतार. सुतार म्हणजे बडे हिंदीमध्ये, इंग्लिश मध्ये हा तोच आहे ना. याला ज्ञान एवढं कुठून? हा तर जरा वेगळंच आहे. आणि पुढं असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, संदेष्टाला आपला देश व आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. पुढचं पण आठवण. तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाही. या सर्व जे काही मी बोलत आहे त्याचं सर शेवटचं वचनात 58 वचनात लिहिलेलं आहे. त्यांच्या अविश्वासामुळे त्या गावात येशूला फारसे काम करता आले नाही. हॅलो, सगळे लोक आले, सगळ्यांनी बघितलं, ज्ञान तपासलं आणि काय अद्भुत कृत्ये तपासली प्रियांनो. त्यानंतर सामर्थ्य तपासले, सगळं तपासले, शेवटी नाव पण ठेवले. हा सुताराचा मुलगा आहे, आईचा मुलगा, मरियमचा मुलगा आहे ना. त्याचा भाव असे 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 तसे तसे करून माझ्या प्रियानो सगळं जे होणारं काम आहेत येशू जे करायला त्या गावामध्ये आले होते ते देखील माझ्या प्रियानो बिघडून टाकले. गावातले लोकांनी हॅलो, येशू कशासाठी आले होते माहितीये का? त्या गावामध्ये आश्चर्य कार्य करण्यासाठी. वचनावरून तुम्हाला कळलं असेल, येशूला फारचं सामर्थ्याचं काम करता आलं नाही. म्हणजे काय करायला आले होते? आश्चर्य काम करायला त्या गावात येशू आले होते. अजून स्पष्ट रीतीने तुम्हाला मी प्रकटीकरण देत आहे. येशू आपल्या जीवनात काय करायला येत आहे, काय करू शकतो हे लक्षात ठेवा. फार बारकाईने आज इथून जाताना डोक्यात फिट्ट करून जा. आणि येशू का काम करू शकत नाही आपल्या जीवनात, त्याच्या कारण हे आहे आपला अविश्वासामुळे. आपला कशामुळे? आज देवेना फारसं काम करू शकत नाही. सगळं काही आपण तपासतो, सगळं काही आपण चेक करतो, आपल्याला माहिती आहे येशू काम करू शकतो, सामर्थ्यवान देव आहे, अद्भुत देव आहे, पण कामच करू शकत नाही तो आपल्या जीवनात. कधी कधी का? आपल्या अविश्वासामुळे, आपण आदर न केल्यामुळे, आपण देवाचा भय न धरल्यामुळे येशूला काम करता येत नाही. आपण जे देवाने थोडंफार, मी म्हणालो ना आधीच, 10%, 20% ज्ञान दिलेलं ना, त्या ज्ञानामध्ये पण येशूला घ्या, येशूला घ्या. अख्खा गावातले लोक जमले आणि येशू बद्दल बोलू लागले, पण येशूला त्या ठिकाणी काम करण्यासाठी अडथळा आणले. काय आणले? अडथळा आणले. माझ्या प्रियानं सगळं बोलून दाखवले, येशू सामर्थ्याचं काम करू शकतो, येशूला बुद्धी आहे, येशूला सामर्थ्य आहे, सगळं बोलले का नाही? अहो बोला ना, काय कोणी बोलले? अख्खा गावाच्या लोकांनी बोलले का नाही? एवढं बोलण्यापेक्षा, एवढं येशूला तपासण्यापेक्षा पटकन हृदयात घेऊन विश्वास ठेवला असता तर देवाने चौपट काम करून दाखवला, चौपट काम करून दाखवले असते प्रियानं. पण येशूला काम करू दिले नाही.
हालेलुया. ठीक आहे, तपासले, ठीक आहे, मान्य केले, ठीक आहे, तुम्ही तुमचं बुद्धी वापरलं, पण येशूला काम करू द्या ना. किती लोक म्हणतात की देव बाप्पा ये माझ्या जीवनात काम कर, मी अविश्वास काढत आहे, मला माहितीये तू सत्य देव आहे, तू पवित्र देव आहे, तू अद्भुत देव आहे, तुझ्याकडे आश्चर्याचं काम करण्याचं शक्ती आहे. अविश्वास काढा, ज्ञान प्राप्त करा, वाग्दंड ऐक, हालेलुया, बोध ऐका, ज्ञानाचा तिटकारा करू नका, नाहीतर पशुतुल्य व्हाल. कसे व्हाल? हा. आता आपल्याला मी अजून एकदा सांगून देतो, आता आपण जगाचं लोकांचं ज्ञानाकडे जाणारे नाहीये, आता आपण देवाचं ज्ञान प्राप्त करणारे लोक आहोत. हालेलुया. नाहीतर आहोत तसंच आणखी मूर्ख होऊन घरी जाऊ. कळत आहे? बुद्धिमान व्हायचं, सामर्थ्याचं काम पाहायचं. कोण करू शकतो? कोणाच्या विश्वासामुळे? कधी कधी पास्टर प्रार्थना करून पण काम होणार नाही. लक्षात ठेवा, अवघड जाईल देवाला काम करणं. किती मी आम्हाला रडू द्या, या ठिकाणी मला प्रार्थना करू द्या, एक हात नाही दोन्ही हात डोक्यावर ठेवू द्या, तरी अविश्वास, आपल्या अविश्वासामुळे काम करण्यास देवाला अवघड जातं. किती लोकांचा विश्वास आहे देव काम करू शकतो? तो काम करायलाच आला होता का नाही त्या गावात, आपल्या गावात, नासरेत गावात आला होता का नाही? करू शकले का काम? लोक तपासत बसले फक्त, हे असं आहे तसं आहे, इतकं ज्ञान आहे, बुद्धी कुठून आला, काय आला, हेच बोलत बसले. त्यापेक्षा हे प्रभू आमच्या गावात आलेला आहेस, आमच्या घरात आलेला आहेस, आमच्या जीवनात आले, प्रभू आज कामच करून जा, असं बोलल्याचा अख्खा गावाने चमत्कार पाहिला. अख्खा गावाने चमत्कार कळलं? येशू कसा कशात वाढत गेला, त्या प्रकारे आपण पण वाढत जाऊया. आणखी संधी देत आहे, आणखी देवाचं भय धरा आणि विश्वासाने देवाचं काम करत राहूया. तेव्हा आपलं सर्व गोष्टी वस्तू टिकवणारा देव आहे. ओके, इथं संपवतो. देवा तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करू. उभा राहूया.